पुण्यामधनं पुणेकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। खडकवासल्यामधनं 29,000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। सध्या 27,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। मुळा मुठा नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यामधील यंत्रणा त्यामुळे अलर्ट मोडवरती दिसत आहेत। फडणवीसांनी याबद्दलची स्वतः माहिती दिलेली आहे। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ जवानही अलर्ट मोडवरती आहेत। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। पुण्याला हवामान खात्याकडनं आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आज मुसळधार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। आणि याच विषयीचे आपण ताजे अपडेट्स घेऊयात। पुण्यातनं प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, एकीकडे आजचा असलेला रेड अलर्ट आणि दुसरीकडे खडकवासल्यामधनं सातत्यानं होत असणाऱ्या पाण्याच्या विसर्गामधली वाढ। नक्कीच हवामान खात्याने जो आहे तो पुण्यात रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण जर आता पाहिलं तर हा सगळा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। नदी पात्रातलं जे पूर्ण पात्र आहे ते भरून वाहत आहे आणि त्या भागातली जी परिसर आहे त्यामध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। स्वतः जलसंपदा सचिवाने पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना रेड अलर्टच्या सूचना दिलेल्या आहेत। सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमनचे जवान असतील, महापालिका आणि जिल्हा प्रशासन याने आपत्ती व्यवस्थापन या सर्वांना अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो कोकण भागातला जो परिसर आहे, कोकणच्या जवळचा जो परिसर आहे त्या ठिकाणी होणार आहे। त्याचा परिणाम धरण क्षेत्रात जो पाऊस आहे त्याचा परिणाम सगळा पाणी वाढण्यामध्ये होणार आहे। त्यामुळे पुणे शहरातला विसर्ग जो आहे तो आता 9 वाजल्यानंतर 29,000 करण्याचं जलसंपदा विभागाने सांगितलेलं आहे। आता जो विसर्ग सुरू आहे तो 27,000चा आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सुरक्षित स्थळी आपण राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण शहरात सुद्धा आज सकाळपासून जो आहे तो पावसाला बरोबर आहे सुरुवात बालाजी। झालेली आहे। पुणेकरांची चिंता आज वाढलेली आहे कारण पाण्याचा विसर्ग दुसरीकडे वाढतोय आणि तिकडे रेड अलर्ट सुद्धा आज पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।